नमस्कार मित्रांनो, कोडिंग मराठी मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या चॅनलवर हा पहिल्याच YouTube व्हिडिओत. हा चॅनल खास मराठी भाषेत आहे आणि इथे आपण शिकणार आहोत गेम डेव्हलपमेंट म्हणजेच मोबाईल, पीसी किंवा कन्सोलसाठी गेम्स कसे तयार करायचे हे पूर्णपणे मराठीतून. जर तुम्हाला कधी वाटलं असेल की गेम कसा बनवतात व त्या मागे काय घडत असेल किंवा आपला स्वतःचा गेम बनवला पाहिजे, तर ही योग्य सुरुवात आहे. या चॅनल तुम्हाला युनिटी इंजिन, कोडिंग, गेम डिझाइन आणि खूप साऱ्या प्रॅक्टिकल गोष्टी शिकायला मिळतील, अगदी स्टेप बाय स्टेप. जस आपण पाहू शकता, या चित्रामध्ये काही नामांकित गेम्स आहेत. वयापैकी अनेक गेम्स आपण सुद्धा खेळले असतील. चला तर मग आता आपण आजच्या विषयाकडे वळूया, जो की आहे गेम डेव्हलपर व्हायचं कसं. सुरुवातीला कोणता लॅपटॉप किंवा कोणता कम्प्युटर लागतो ते पाहू. युनिटी सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा सेटअप कसा करायचा. व्हिज्युअल स्टुडिओ म्हणजे कोड लिहायचं टूल कसं वापरायचं. आणि युनिटी इंटरफेस म्हणजे गेम बनवायचं मुख्य प्लेग्राऊंड कसा वापरायचा, हे सगळं शिकणार आहोत. गेम डेव्हलपमेंटसाठी तुमच्याकडे एक डिसेंट परफॉर्मन्स वाला लॅपटॉप किंवा पीसी असावा लागतो. ही आहे गेम डेव्हलपमेंटला योग्य असणारी यादी. प्रोसेसर इंटेल 10th जेन किंवा रायझन 5 आणि त्यापुढचं. रॅम कमीत कमी 8 GB पण 16 GB असल्यास बेस्ट. ग्राफिक्स कार्ड डेडिकेटेड 1650 किंवा त्यापेक्षा वरचं. स्टोरेज मिनिमम 256 GB कारण युनिटी प्रोजेक्ट्स भरपूर जागा घेतात. यासाठी तुम्ही आसूस, एसर नायट्रो किंवा लेनोवो लीजन सारखे लॅपटॉप्स पाहू शकता. बजेटचा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतोच. तर हे लॅपटॉप्स सध्या मार्केटमध्ये मिळतात 55,000 रुपये ते 75,000 रुपयेच्या दरम्यान. सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये जा आणि टाका www.unity.com किंवा युनिटी फॉर विंडोज. समोरच दिले डाउनलोड फॉर विंडोज, त्यावर क्लिक करा. लायसेन्सिंग बद्दल जाणून घेण्यासाठी राईट क्लिक आणि न्यू टॅब वरती ओपन करा. त्यावर क्लिक केल्यावर 3 ऑप्शन्स दिसतील, स्टुडंट आणि प्रो. आपण आता सुरुवात करत आहोत, त्यामुळे युनिटी पर्सनल हेच योग्य. हे पूर्णपणे फ्री आहे जर तुमचं एन्युअल रेव्हेन्यू $1,00,000 पेक्षा कमी असेल तर. यानंतर डाउनलोड युनिटी हब हा बटन क्लिक करा. ही एक लॉन्चर ॲप आहे जिला वापरून आपण युनिटी मॅनेज करू शकतो. जस इथे मी करत आहे त्या स्टेप्स तुम्ही सुद्धा करा. आता तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल अशी. युनिटीमध्ये तुमचं अकाउंट असेल तर साइन इन करा व नवीन अकाउंट बनवा. नवीन अकाउंट बनवण्यासाठी हे काही पर्याय आहेत. कंटिन्यू विथ ॲपल आयडी, गुगल, फेसबुक व इत्यादी. विथ गुगल हा ऑप्शन आपण सगळे वापरतो. लॉग इन केल्यावर ओपन इन युनिटी क्लिक करा. मग आता तुम्हाला असे काही ऑप्शन दिसतील. इन्स्टॉल क्लिक केल्यानंतर आपण युनिटी व्हर्जन 2022-3 वरती गेम बनवणार आहोत. तुम्ही कोणतेही व्हर्जन डाउनलोड करू शकता. आपण सुरुवातीला मोबाईल गेम कसे बनवतात हे शिकणार आहोत, तर फोटोमध्ये दिलेले ऑप्शन क्लिक आहेत का नाही ते पहा आणि कंटिन्यू करा. तुमच्या पीसी व लॅपटॉप आणि वायफाय स्पीडवर युनिटीचा डाउनलोड अवलंबून आहे. इन्स्टॉल करून झाल्यावर न्यू प्रोजेक्ट बटन क्लिक करा. सुरुवातीला इतके प्रोजेक्ट ऑप्शन पाहून गोंधळला होऊ शकतं, पण ते साहजिक आहे, मी सुद्धा झाले. आता युनिव्हर्सल 3D सिलेक्ट करू आणि प्रोजेक्टला नाव देऊया. काही नाव ठेवा. मी माय डेमो प्रोजेक्ट ठेवला आहे. पहिल्यांदा चालू होताना युनिटी कधी कधी फार वेळ घेतो. एकदा का लोड झाला तर असा काही इंटरफेस दिसतो. ही आहे ॲसेट फोल्डरची विंडो.
या सर्व छोट्या छोट्या विंडोज आहे ज्यावर आपण काम करणार आहोत. आता हे काही जणांना वाटू शकतं, काय राव, किती त्या विंडोज, काय काय लक्षात ठेवू आणि काय नको. पहिले वरील ऑप्शन पाहू पटापट. घाबरू नका, आता ही फास्ट वाटत असेल पण हे सर्व आपण एक एक करून वापरणार आहोत. येत्या प्रोजेक्टमध्ये अगदी डिटेल शिकू. आता फक्त ऑप्शन्स डोळ्यासमोरून जाऊ द्या, हळूहळू ओळखीचे वाटू लागतील. हा महत्त्वाचा ऑप्शन आहे त्या लोकांना ज्यांना कोडिंग येत नाही पण गेम बनवायची इच्छा आहे तर ते व्हिज्युअल स्क्रिप्टिंग करू शकता. ही गेम विंडो आहे. इथे आपण गेम कसा दिसेल ते चेक करत करत त्यात बदल करू शकतो. आता मी एक सॅम्पल 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले आहे. चला तर हे कसे क्रिएट करायचे ते पाहू. इथे आरो केला आहे, तिथे जाऊन राईट क्लिक करून क्रिएट प्लेन वरती क्लिक करा. आता एक प्लेन क्रिएट होईल. गेम विंडो वर जाऊन आपण चेक करू शकता. असाच आता क्रिएट 3D ऑब्जेक्ट सिलेंडर वर क्लिक करा. त्याला नाव द्या प्लेयर. अशा प्रकारे आता इथेच सांगता करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा. विसरू नका लाईक, शेअर, सबस्क्राईब टू कोडिंग मराठी.